गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मी लातूरकर सर संकल्प या अकॅडमीमध्ये परत एकदा आपले हार्दिक स्वागत करत आहे. मागच्या पिरियडला आपण पाहिलं होतं काही बेसिक कन्सेप्ट पाहिल्या होत्या. कशाबद्दल? तर नेचर ऑफ फ्रुट्स याबद्दल, म्हणजेच मुळांचे स्वरूप कशा प्रकारे असते ते पाहिलं होतं. परत सम ऑफ फ्रुट्स पाहिलं होतं, प्रोडक्ट ऑफ फ्रुट्स पाहिलं होतं. ओके, आठवतं का काही आपल्याला? त्यातलं बघा, डेल्टा मीन्स आपल्याला माहिती आहे B² - 4AC. त्या सर्व आपण गोष्टी पाहिलेल्या होत्या. त्याच्यावरच आधारित आहे प्रॅक्टिस सेट 2.5. आता आपण सुरुवात करणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.5. तत्पूर्वी ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे धन्यवाद, आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केले तर त्यांनी कृपया करून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओच्या लिंक लगेच प्राप्त होतील. तर चला तर बघूया. आता इथं आपल्याला काय म्हणते बघा, फिल इन द गॅप्स अँड कम्प्लीट. इथं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिली B² - 4AC. याच्यावरून आपल्याला नेचर ऑफ रूट्स ठरवायचे आहेत. तर नेचर ऑफ रूट्सच्या जो बेसिक कन्सेप्ट आहेत त्याचं थोडं आपण रिवाइज करून घेऊयात. डेल्टा म्हणजेच काय असतो आपल्याला माहित आहे. डेल्टा इज इक्वल टू असतो B² - 4AC. B² - 4AC. जर याची जर व्हॅल्यू कशा प्रकारे आली त्याच्यावर हे नेचर ऑफ रूट्स म्हणजे मुळांचे स्वरूप आपल्याला ठरवता येत आहे. जर डेल्टा B² - 4AC हा जर नंबर जर पॉझिटिव्ह आला तर पॉझिटिव्ह हा प्रत्येक वेळेस 0 पेक्षा मोठा असतो. समजा इथं पॉझिटिव्ह 2 आला, समजा तर पॉझिटिव्ह 2 असल्यामुळे याच्यापेक्षा जर 2 आला, 2 हा प्रत्येक वेळेस 0 पेक्षा मोठा असतो. डेल्टाची व्हॅल्यू किती आली? 2. जर पॉझिटिव्ह आली तर हा 0 पेक्षा कधी पण कसा असतो? मोठा असतो. पॉझिटिव्ह नंबर इज ऑलवेज ग्रेटर दॅन 0 आपल्याला माहित आहे. देअरफॉर जर B² - 4AC ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर त्या रूट्स ऑफ नेचर आपल्याला माहित आहे कसं असतंय, रिअल अँड अनइक्वल. मला लक्षात घ्यायचंय, पॉझिटिव्ह नंबर आला तर रूट्स ऑफ नेचर इज रिअल अँड अनइक्वल. सेकंड वन होती, जर डेल्टा म्हणजे B² - 4AC ची जर व्हॅल्यू जर 0 आली, याची जर व्हॅल्यू कशी आली? 0 आली, तर 0 म्हणजे डेल्टा इज इक्वल टू 0 जर आलं तर नेचर ऑफ रूट्स काय होते? तर नेचर ऑफ रूट्स काय होते लक्षात देत परत एकदा, थोडं व्यवस्थित ऐकून घ्या. डेल्टा इज इक्वल टू 0 आलं तर नेचर ऑफ रूट्स इज इक्वल टू रिअल अँड इक्वल. म्हणजे त्याचे रूट्स कसे असतील? इक्वल असतील. दोन्ही रूट हे इक्वल असतील. आणि नेचर ऑफ रूट्स लक्षात घ्या परत एकदा, रिअल अँड इक्वल. रूट्स ऑफ नेचर रिअल अँड इक्वल. आणि सेकंड वन होतं की डेल्टा जर निगेटिव्ह नंबर आला, डेल्टा जर समजा आता निगेटिव्ह नंबर आहे, -3 आला, -5 आला, किती पण आला, तर आता इथं काय होते बघा, निगेटिव्ह नंबर हा कधी पण -3 आहे, निगेटिव्ह नंबर पेक्षा कधी पण मोठा असतो 0. मग देअरफॉर डेल्टा इज लेस दॅन 0 असं असेल तर आपल्याला माहिती आहे नेचर ऑफ रूट्स इज म्हणजे रूट्स आर नॉट रिअल नंबर. लक्षात आलं? रूट्स आर नॉट रिअल नंबर. आता इथं बघायचंय पहा, B² - 4AC ची व्हॅल्यू दिलेली आपल्याला +5. देअरफॉर नेचर ऑफ रूट्स कसे आहेत? पण रूट्स रिअल अँड अनइक्वल. रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. Roots are real and unequal. Okay. The second one, B² - 4AC is equal to -5 आहे. -5. Therefore आता रूट्स काय होतील मग इथं? रूट्स आर नॉट रिअल. लक्षात आलंय का? हा निगेटिव्ह आला तर रूट्स आर नॉट रिअल असतंय, आणि जर ही पॉझिटिव्ह नंबर आला तर रूट्स रिअल अँड अनइक्वल. बघा, पॉझिटिव्ह नंबर आला तर रूट्स अनइक्वल असतात, आणि जर डेल्टा इज इक्वल टू 0 आला तर रूट्स कसे असतात? रिअल अँड इक्वल. दोन्ही रूट हे इक्वल असतात. तर सेकंड वन दिलं इथं, सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -7 आहे, आणि प्रोडक्ट ऑफ रूट्स दिलाय रूट म्हणजे इज इक्वल टू 5. मग आपल्याला माहिती आहे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं तयार करतो माहिती आहे आपल्याला? बाय x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म आहे. x² - अल्फा प्लस बीटा x प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. देअरफॉर x² ला x² मायनस अल्फा प्लस बीटा म्हणजे सम ऑफ रूट्स किती आहे? -7. -7 x + 7
x and alpha into beta is equal to 5 is equal to 0. Therefore x square like square minus minus plus 7x minus minus plus 7x plus 5 is equal to 0 is equal to 0. Therefore what is the answer is x square plus 7x plus 5 is equal to 0 is equal to 0. X square plus 7x plus 5 is equal to 0. And third one activity, if alpha plus beta are the roots of quadratic equations, then 2x square minus 4x minus 3 is equal to 0. The sum of roots which are the alpha into beta, alpha plus beta and alpha into beta. Therefore आपल्याला माहिती आहे पूर्ण प्रोसेस बघा, 2x square minus 4x minus 3 is equal to 0. Comparing with general form of quadratic equation, ax square plus bx plus c is equal to 0. Standard form or general form याला आपण म्हणतो ax square plus bx plus c. मग x square जो असतो त्याला आपण a म्हणतो. Therefore a is equal to 2, b is equal to -4 and c is equal to -3. बा a is equal to 2, b is equal to 4, निगेटिव्ह असल्यामुळे -4 आणि c is equal to -3. मग अल्फा प्लस बीटा याचा फॉर्म्युला म्हणतो आपण त्याला. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू आपल्याला माहित आहे काय असतो, तर मायनस बी अपॉन ए. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू माहिती आहे आपल्याला काय, मायनस बी अपॉन ए इज इक्वल टू मायनस हे फॉर्म्युल्यामधलं आहे आणि बी ची व्हॅल्यू आहे -4 अपॉन ए. ए इज इक्वल टू 2 आहे, ए इज इक्वल टू 2. ओके, मग इथं मायनस मायनस प्लस 4 मायनस मायनस प्लस 4 अपॉन 2. ओके, मायनस मायनस प्लस 4 अपॉन 2. इधर 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 2 जा 4. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2. परत अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. सी अपॉन ए. देयरफॉर सी किती आहे, -3 आणि ए किती आहे 2. Therefore alpha into beta is equal to -3 upon a and alpha into beta is equal to 2. Therefore मग आपण लिहू alpha plus beta is equal to 2 आणि alpha into beta is equal to इथं c निगेटिव्ह असल्यामुळे -3 upon 2 -3 upon 2 अशा प्रकारे आपण हे ऍक्टिव्हिटी फाइंड केलेली आहे. तर याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित लिहून घ्या. व्यवस्थित ब्रॅकेटच्या बाहेर जरी आले तर तुमचे ब्रॅकेट म्हणजे हे जे आन्सर आहे पूर्ण या बॉक्समध्येच लिहा. थोडे बॉक्स मोठे करून वगैरे. ओके, हां, आता आपण पाहणार आहोत सेकंड क्वेश्चन. काय म्हणते बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट मीन्स विवेचकाच्या किंमत काढा, असा प्रश्न आहे. मग याची सुरुवात दिलेला क्वेश्चन काय, x स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. देयरफॉर सुरुवात बघा, एकदम सोपा असा क्वेश्चन आहे हा, फक्त 1 मार्कासाठी म्हणजे एका मार्कासाठी आपल्याला विचारला जातो. x स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इज इक्वल टू 0. comparing with x square plus bx plus c is equal to 0. प्रत्येक इक्वेशनची कंपेअरिंग ह्याच्यासोबतच करायची आपल्याला डिस्क्रिमिनंट काढत असताना. x square plus bx plus c is equal to 0 एकदम इझी क्वेश्चन आहे बघा. देयरफॉर x square चा जो कोएफिशियंट असतो त्याला आपण a म्हणतो. a is equal to 1, b is equal to 7 आणि c is equal to -1. c is equal to -1. देयरफॉर आता डिस्क्रिमिनंट म्हणजे डेल्टा असतो. डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac. डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac. हा फॉर्म्युला आहे. b किती येतो 7, 7 चा स्क्वेअर 4 इंटू 1 इंटू -1. आता हा c -1 आहे, निगेटिव्ह असल्यामुळे इथं आपण त्याला ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. आता पुढे बघू, 7 चा स्क्वेअर किती हो 49. 7 चा स्क्वेअर किती होतो 49. इथं बघा मायनस, इथं पण मायनस आहे. लक्षात ठेवायचं की जर c ची व्हॅल्यू जर निगेटिव्ह असेल तर मायनस मायनस हे प्लस होत असते. मायनस मायनस प्लस प्लस 4 1 जा 4. देयरफॉर डेल्टा इज इक्वल टू 53. 49 प्लस 4 डेल्टा मीन्स डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू 53. फर्स्ट वन एक्झाम्पल आहे. तर सेकंड वन पाहत आता. टू y स्क्वेअर मायनस 5y
plus 10 is equal to 0. 2y square minus 5y plus 10 is equal to 0. ओके, इथं सेम असंच घ्यायचं आपल्याला. लक्ष देऊ. 2y स्क्वेअर मायनस 5y प्लस 10 इज इक्वल टू 0. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इथं एबीसीच्या व्हॅल्यू आपण फाइंड करतो. सुरुवातीला फर्स्ट स्टेप तीच असते कंटिन्युअसली. एबीसीच्या व्हॅल्यू a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -5 आणि c इज इक्वल टू 10. a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू -5, c इज इक्वल टू 10. ओके, b किती आहे? -5 आहे. 5 स्क्वेअर. 4 फॉर्म्युला मधला a इज इक्वल टू 2 आणि c इज इक्वल टू 10. हे -5, 4 फॉर्म्युला मधला a इज इक्वल टू 2 आणि c इज इक्वल टू 10. देयरफॉर 5 चा स्क्वेअर किती हो? 25. तर एक नंबर लक्षात ठेवायचं, जरी नंबर निगेटिव्ह असेल तर त्याचा स्क्वेअर हा प्रत्येक वेळेस पॉझिटिव्हच असतो. नंबर जरी निगेटिव्ह असेल त्याचा स्क्वेअर हा प्रत्येक वेळेस पॉझिटिव्हच असतो. ओके, तर मायनस 4 2 जा 8 यानी 8 10 जा 80. 4 2 8 आणि 8 10 80. मग इथं 80. देयरफॉर आता 80 म्हणजे 25 मायनस 80 मायनस असल्यामुळे यांचं सबट्रॅक्शन होईल, परंतु 80 मधून सबट्रॅक्ट होतील 25. देयरफॉर आन्सर येईल -55. -55. Therefore delta is equal to -25. Okay, next one आहे. बघा इथं काय म्हणतंय, नेक्स्ट वन √2x² plus 4x plus 2√2 is equal to 0. √2x² plus 4x plus 2√2 is equal to 0. ओके, आता सेम तसंच आहे. एबीसीच्या व्हॅल्यू पुट करायच्या आणि म्हणजे फॉर्म्युला पुट करून ते डेल्टाची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. देयरफॉर इक्वेशन आहे √2x² plus 4x plus 2√2 is equal to 0. देयरफॉर a is equal to √2 आहे, b is equal to 4 आहे आणि c is equal to 2√2 आहे. a is equal to √2, b is equal to 4 and c is equal to 2√2. ओके, सिमिलरली b स्क्वेअर म्हणले की 4 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a. a म्हणलं की इथं √2 आणि c म्हणलं की 2√2. c म्हणलं की 2√2. ओके, आता पुढे थोडं समजून घेऊ. तिथं 4 चा स्क्वेअर केला, 4 चा स्क्वेअर 16 मायनस या नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं. 4 2 जा 8, 4 2 जा 8. ओके, आता √2 इंटू √2 बघा, 4 2 जा 8 आणि √2 इंटू √2 म्हणजे रूट निघून जातो. रूट इथं निघून जातो, फक्त राहतो 2. देयरफॉर 16 मायनस 80, 8 2 जा 16. देयरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. डिस्क्रिमिनंट आला इथं 0. हे इथं लक्षात ठेवूया. ओके, इथं हा सेकंड वन क्वेश्चन आपला इथं संपलेला आहे. थर्ड वन क्वेश्चन पाहूयात आपण. Determine the nature of roots of the following quadratic equation. Determine the nature of roots of the following quadratic equation. Equation आहे नंबर 1, x² minus 4x plus 4 is equal to 0. सेम प्रोसेस करायची. मागच्या एक्झाम्पल मध्ये जसं केलं होतं आपण. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स असं विचारलेलं आहे. ओके, आता x² minus 4x plus 4 is equal to 0 comparing with similarly x² plus bx plus c is equal to 0. Okay, therefore here a is equal to 1, b is equal to -4 and c is equal to also 4. Okay, therefore delta is equal to, we know that delta is equal to b² minus 4ac.
Okay, put the given values in the formula. B is negative 4, therefore B square, therefore negative 4 square minus 4 A 1A and C is equal to 4. C is equal to 4. Therefore negative 4, आपल्याला माहित आहे if number are negative then square are always positive. Negative 4 is 16 minus 4 4s are also 16. 4 4s are also 16. Therefore 16 minus 16 is equal to 0. Delta is equal to 0. Therefore we know about the nature of roots. Delta is equal to 0. That time delta is equal to 0. The roots are, therefore the roots are real and equal. Therefore the roots are real and equal. Okay, next one example आहे, बघूत आपण काय आहे. 7y square sorry 2y square है 2y square minus 7y plus 2 is equal to 0. Plus 2 is equal to 0. Similarly, सही है. तर बघूत आपण इथं बघा सेम सिमिलरलीच आहे. इथं 2y square plus 7y plus 2 is equal to 0. Therefore A is equal to 2, B is equal to 7 and C is equal to आहे 2. Also 2. Therefore B square minus 4AC, B 7 आहे, 7 square minus 4A 2 आहे आणि C also 2 आहे. Okay, 7 चा square 49 minus 7 चा square 49 minus 4 to the 8 and 8 to the 16. 8 to the 16. Okay, therefore 49 minus 16. 49 minus 16. Remaining 33. Remaining 33. Therefore, आपल्याला माहित आहे delta is greater than 0. Number delta काय आला? पॉझिटिव्ह आला. डेल्टा इथे किती आला? पॉझिटिव्ह आला. Therefore delta is greater than 0. पॉझिटिव्ह नंबर हा 0 पेक्षा कधी पण ग्रेटर असतो. Therefore delta is greater than 0. Therefore the roots are, माहित आहे आता, the roots are real and unequal. जर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 असेल तर माहित आहे the roots are real and unequal. ओके, अशाच प्रकारे आहे. लास्ट वन एक्झाम्पल आता आपण पाहू काय आहे बघू. तर m square plus 2m plus 9 is equal to 0. m square plus 2m plus 9 is equal to 0. ओके, मग इथं सेम असेच आहेत सर्व एक्झाम्पल. जे लास्ट एक्झाम्पल आहे समजा इथं. मग इथं सेम प्रोसेस m square plus 2m plus 9. ओके, therefore a is equal to, आता m square सोबत नंबर नाही आहे म्हणजे आपल्याला माहित आहे त्याचा कोएफिशिएंट नसतो म्हणजे 1 असतो. a is equal to 1, इथं m सोबत 2 आहे, therefore b is equal to 2 आणि c is equal to 9. c is equal to 9. therefore b square, b म्हणजे 2 आहे, 2 square minus 4, a म्हणजे 1 आणि c म्हणजे 9. c म्हणजे 9. हा 2 चा स्क्वेअर, 2 चा स्क्वेअर 9 सॉरी 2 चा स्क्वेअर किती हो 4 मायनस 4 1 जा 4, 4 9 जा 36, 4 9 जा 36. therefore delta is equal to negative root 2. इथं आपल्याला माहित आहे डेल्टा is less than 0. therefore the roots are not real. The roots are not real. अशा प्रकारे आपला थर्ड वन क्वेश्चन इथं आपण सोडवलेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 आहे. आपल्याला क्वेश्चन नंबर 4 पाहायचा आहे. चला चालू करूया. क्वेश्चन नंबर 4, फ्रॉम द क्वाड्रॅटिक इक्वेशन
फ्रॉम द रूट्स ऑफ गिवन बिलो, म्हणजे इथे आपल्याला रूट्स दिलेत, याच्यावर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचा आहे. ओके, 0 and 4 आहेत फर्स्ट क्वेश्चन मध्ये. देअरफॉर लेट अल्फा इज इक्वल टू 0 and बीटा इज इक्वल टू 4. अल्फा आपण 0 समजलाय आणि बीटा इज इक्वल टू 4. देअरफॉर सम ऑफ रूट्स म्हणजे आपल्याला माहिती आहे अल्फा प्लस बीटा. सम ऑफ रूट्स एक लागते आपल्याला अल्फा प्लस बीटा. देअरफॉर 0 plus 4 इज इक्वल टू 4. आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू मग 0 into 4 is equal to 0. 0 into 4 is equal to 0. Therefore, required quadratic equation हे आपल्याला पाठच पाहिजे. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म असतो माहिती आहे आपल्याला काय हो, तर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0 हा फॉर्म आहे. जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला मिळत असते त्याचं स्वरूपच हे असते. याच्यामध्ये व्हॅल्यू फक्त पुट करायचे असतात. एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर मायनस फॉर्म्युल्यामध्ये समजा अल्फा प्लस बीटा किती आले 4 ब्रॅकेटमध्ये 4x प्लस अल्फा इंटू बीटा हा किती आहे 0 इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस 4x आणि प्लस 0 काही घ्यायची काही गरज नाही, 0 ची व्हॅल्यू 0च असते. देअरफॉर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. हे फर्स्ट आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळतं आहे. ओके, सेकंड वन पाहत होता आपण इथं. काय रूट 3 and -10 3 and -10 आहेत. त्यानुसार आपण आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला फॉर्म करायचा आहे. ओके, बस समजून घेऊ. तिथं अल्फा इज इक्वल टू 3 लेट सेम तीच प्रोसेस आहे आणि बीटा इज इक्वल टू -10. अल्फा इज इक्वल टू 3 आणि बीटा इज इक्वल टू -3. अल्फा 3 प्लस बीटा आहे -10 इज इक्वल टू, आपल्याला माहिती आहे प्लस मायनस असेल तर तिथं सबट्रॅक्शन ही क्रिया होत असते. ओके, देअरफॉर 10 minus 3 -7. हा मोठा नंबर 10 आहे म्हणून -7. अल्फा इंटू बीटा 3 into -10 3 into -10. Therefore 10 3s are -30. 10 3s are -30. Therefore required quadratic equation is equal to x square like square minus alpha plus beta. Alpha plus beta है -7x plus alpha into beta is equal to -30 is equal to 0. x square minus जे हा 7x ला 7x जसा आहे तसा -7 आहे. निगेटिव्ह फॉर्म्युला मधला -7 आला, -7x minus plus -30 is equal to 0. Therefore x square minus minus plus 7x minus minus plus 7x आणि plus minus minus 30 is equal to 0. आपल्याला माहित आहे एक प्लस आणि एक मायनस असेल तर तिथं मायनसच होत असते. Therefore required quadratic equation x square plus 7x minus 30 is equal to 0. ओके, नेक्स्ट वन आपण पाहणार आहोत आता. बघा इथं काय आहे मग, सॉरी 1/2 and 1/2 1/2 and निगेटिव्ह आहे का इथं, हा निगेटिव्ह 1/2 आहे. 1/2 and negative 1/2. Therefore alpha is equal to 1/2 and beta is equal to -1/2. Similarly आता इथं सेम तसंच आहे अल्फा प्लस बीटा. Therefore 1/2 प्लस 1/2 इज इक्वल टू प्लस मायनस आहेत म्हणून यांचं सबट्रॅक्शन होईल 0 येईल. केली तर 0. मग पुढे अल्फा इंटू बीटा 1/2 इंटू -1/2 आणि निगेटिव्ह असल्यामुळे इथं आपण ब्रॅकेट टाकलेला आहे. ओके, 1 1 जा 1 1च आणि 2 2 जा 4. परंतु हा निगेटिव्ह आहे निगेटिव्ह 1/4 येईल. निगेटिव्ह आहे म्हणून हा निगेटिव्ह 1/4 येईल. ओके, पुढे मग x स्क्वेअर ला x स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे 0x प्लस अल्फा इंटू बीटा हा निगेटिव्ह आहे. काय आहे निगेटिव्ह 1/4 इज इक्वल टू 0 is equal to 0. Therefore x square minus 0x minus
0x येतं. मग ते 0x म्हणजे झिरोच असतो, त्याचं काही घ्यायची गरज नसते. ते तिथली टर्म ही ॲबसेंट असते म्हणून तिथं त्याचा कोएफिशियंट 0 असतो. डायरेक्ट मग पुढचं घेऊ x स्क्वेअर मायनस 1/4 इज इक्वल टू 0. म्हणजे x स्क्वेअर 0x समजा 0x आणि प्लस म्हणजे 0 आपण काही घेत नाही, प्लस मायनस मायनस 1/4x. अशा प्रकारे ही क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झालेली आहे. ओके, नेक्स्ट वन पाहू. काय म्हणतंय पुढचं, 2 minus root 5 and 2 plus root 5. 2 minus root 5 and 2 plus root 5. Okay. मग इथं अल्फा इज इक्वल टू बघा काय आहे, 2 minus root 5 and beta is equal to 2 plus root 5. 2 minus root 5 and beta is equal to 2 plus root 5. अल्फा प्लस बीटा 2 minus root 5 plus 2 plus root 5. फर्स्ट स्टेपला लक्षात ठेवायचं की पहिल्या वेळेला आपण अल्फा म्हणतो आणि दुसऱ्या रूटला बीटा असं म्हणतो. ओके, मला इथं बघा हे मायनस रूट 5 आणि प्लस रूट 5 हे कॅन्सल होतात. मायनस रूट 5 आणि प्लस रूट 5 हे कॅन्सल होतात आणि 2 plus 2 किती होतात, 4 इज इक्वल टू 4. ओके, आणि सेकंड वन अल्फा इंटू बीटा म्हणताय, 2 minus root 5 इंटू 2 plus root 5 इज इक्वल टू, इंटू आहे म्हणजे गुणाकार आहे म्हणून आपण ब्रॅकेट ठेवलेला आहे. ओके, मग इथं एका फॉर्म्युलाचा एक्सपांड होतं बघा. हे फॉर्म्युला कोणता आहे ते समजून घेऊ. a प्लस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये a मायनस बी असं असेल तर याचा एक्सपांड होत असतो a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या प्रकारे याचा एक्सपांड होत असतो, आपल्याला माहित आहे. देअरफॉर इथं पहिल्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a प्लस बी हे सेम ब्रॅकेट आहेत समजून घ्या त्या फॉर्म्युल्यानुसार. फक्त प्लस मायनस मागे पुढे झाले हे काही पुन्हा ए मल्टिप्लिकेशनमध्ये हे चालत असतं. प्लस बी म्हणजे a प्लस बी आणि a मायनस बी. आता काय होतं, a चा स्क्वेअर म्हणजे a च्या ठिकाणी इथं 2 आहे आणि b च्या ठिकाणी इथं रूट 5 आहे. a च्या ठिकाणी 2 आणि b च्या ठिकाणी इथं रूट 5. देअरफॉर 2 चा स्क्वेअर मायनस इथं रूट 5. b चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर. आता 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 4. a चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर किती होतो 4 आणि रूट 5 चा स्क्वेअर. आता हे लक्षात ठेवायचं की रूट मधल्या कोणत्याही नंबरचा स्क्वेअर केला की तो नंबर रूट सोडून बाहेर येत असतो. ते कसं काय ते पण समजून घेऊ. बघा रूट 5 चा स्क्वेअर म्हटलं की काय असतो, रूट 5 इंटू रूट 5 देअरफॉर होतो रूट 25. रूट 5 चा स्क्वेअर केला तर काय होतं, रूट 5 म्हणजे आपल्याला माहित आहे त्या नंबरचा 2 वेळेस गुणाकार असतो स्क्वेअर केल्यानंतर. म्हणजे रूट 5 इंटू रूट 5 5 5 जा 25. आता 25 चं रूट निघतंय. 25 कशाचा स्क्वेअर आहे तर 5 चा. कशाचा स्क्वेअर आहे 5 चा. देअरफॉर रूटच्या नंबरचा स्क्वेअर केला की त्याचं फक्त रूट आपलं रूटचं साइन जात असते, हे लक्षात ठेवायचं. इथं मायनस 5 4 मायनस 5 जात नाही म्हणून 5 मायनस 4 निगेटिव्ह 1 म्हणजे मायनस 1. हा इथं आन्सर तिचं इथे आहे मायनस 1. ओके, देअरफॉर रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन x स्क्वेअर लाईक स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा किती आहे 4x प्लस अल्फा इंटू बीटा किती आहे निगेटिव्ह 1 इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर x स्क्वेअर लाईक स्क्वेअर मायनस मायनस 4x प्लस मायनस मायनस 1 इज इक्वल टू 0. हे रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपलं बघा. सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल, देअर प्रोडक्ट फाइंड k if equation is x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0. Okay, therefore x square minus 4kx plus k plus 3 is equal to 0 comparing with ax square plus bx plus c is equal to 0. Okay, therefore here a is equal to 1, b is equal to minus 4k
b is equal to minus 4k and c is equal to k plus 3. c is equal to k plus 3. Okay, let समजा let alpha and beta are the let alpha and beta are the roots of given quadratic equation of given quadratic equation. ओके, इथं दिलं होतं आपल्याला कंपेअरिंग केली एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहेत त्यानुसार मग परत अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन असं आपण समजलेलं आहे. देअरफॉर सम ऑफ रूट्स इज अल्फा प्लस बीटा आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला मायनस बी अपॉन ए हा फॉर्म्युला आहे. ओके, मायनस फॉर्म्युला मधला आहे बी किती आहे इथं निगेटिव्ह 4k निगेटिव्ह असल्यामुळे आपण ब्रॅकेट ठेवलेला आहे a इज इक्वल टू 1 तर मायनस मायनस प्लस 4k डिनॉमिनेटर आपण 1 जर असेल तर लिहित नसतो म्हणजे अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे 4k अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4k. ओके, परत मग अल्फा इंटू बीटा ची व्हॅल्यू किती म्हणजे काय आहे फॉर्म्युला तर c अपॉन ए देअरफॉर c ची व्हॅल्यू k प्लस 3 आणि a आहे 1. परत डिनॉमिनेटर आपण 1 असलं तर लिहित नाही याला k प्लस 3. ओके, therefore from the given condition काय कंडिशन आहे बघा तर वाचूत आपण सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन सम ऑफ रूट्स म्हणजे अल्फा प्लस बीटा इज कसं आहे इज डबल दियर प्रोडक्ट म्हणजे सम ऑफ रूट्स इज डबल दियर प्रोडक्ट म्हणजे मुळांची बेरीज ही मुळांच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे. देअरफॉर 2 अल्फा इंटू बीटा मुळांची बेरीज ही मुळाच्या गुणाकाराच्या दुप्पट आहे अल्फा इंटू बीटा. ओके, देअरफॉर इथं अल्फा प्लस बीटा काय आहे मग इथं 4k इज इक्वल टू 2 अल्फा इंटू बीटा म्हणजे इथं 2 ला 2 आणि अल्फा इंटू बीटा आहे काय k प्लस 3 हा अल्फा इंटू बीटा आहे. देअरफॉर 4k ला 4k 2 ने ला मल्टिप्लाय केलं 2k 1 जा 2k प्लस 2 3 जा 6 आता 4k प्लस 2k इकडे येऊन मायनस होईल आणि प्लस 6 ला प्लस 6 4k मायनस 2k 4k मधून 2k गेला रिमेनिंग 2k इज इक्वल टू 6 देअरफॉर 2 इंटू k मध्ये माहिती आहे आपल्याला टर्म आहे त्याच्यामध्ये साइन दिसत नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन साइन असते मल्टिप्लिकेशन मध्ये 2 इक्वलच्या पलीकडे जाऊन डिव्हायडेशन मध्ये जातील k इज इक्वल टू 6 डिवाइडेड बाय 2 देअरफॉर k इज इक्वल टू 3 इथं 2 1 जा 2 2 3 जा 2 आणि 2 3 जा 6 देअरफॉर k इज इक्वल टू 3 इथे k ची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली आहे k इज इक्वल टू 3. ओके, अच्छा नेक्स्ट क्वेश्चन पाहतो आपण क्वेश्चन नंबर 6 अल्फा बीटा आर द रूट्स ऑफ y स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0 देन फाइंड करायचं आहे. ओके, देअरफॉर हियर alpha and beta are the roots of y square minus 2y minus 7 is equal to 0. ओके, आपल्याला त्यांनी गिवन दिलेलं आहे आपल्याला त्यांनी गिवन म्हटलेलं आहे. ओके, देअरफॉर y square minus 2y minus 7 is equal to 0 comparing with x square plus bx plus c is equal to 0 x square plus bx plus c is equal to 0. Therefore here राइट माहिती आपल्याला सॉरी आपल्याला माहित आहे सम ऑफ रूट्स काय होतं
अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, आपल्याला माहित आहे, सॉरी इथं सुरुवातीला आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करावं लागतील. ए इज इक्वल टू वाय म्हणजेच 1 आहे, बी इज इक्वल टू -2 अँड सी इज इक्वल टू -7. ओके, देअरफॉर अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करावी लागते. अल्फा प्लस बीटा आपल्याला माहित आहे फॉर्म्युला काय हो, मायनस बी अपॉन ए, मायनस बी अपॉन ए, मायनस फॉर्म्युल्यामधलं, आणि बी आहे -2 अपॉन ए इज इक्वल टू 1, a is equal to 1. Therefore minus minus plus 2, minus minus plus 2. Therefore alpha into beta c upon a, alpha into beta is equal to काय आहे, c upon a. मग इथं -7 upon a ची व्हॅल्यू आहे 1. Therefore -7. ओके, मग आता इथं आपल्याला काय फाइंड करायचं आपण पाहूत. काय फाइंड करायचं आहे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर हे फाइंड करायचं आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर हे आपल्याला फाइंड करायचं आहे. देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू, याचा फॉर्म्युला आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा स्क्वेअर मायनस 2 अल्फा इंटू बीटा. हा फॉर्म्युला आहे, आपल्याला हे पाठ करायचं आहे. अल्फा प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 2 अल्फा इंटू बीटा. देअरफॉर अल्फा प्लस बीटा किती आहे, अल्फा प्लस बीटा इथं आपण फाइंड केला आहे तर 2 आहे, 2 स्क्वेअर 2 अल्फा इंटू बीटा किती आहे, -7, 2 इंटू -7. देअरफॉर 2 चा स्क्वेअर, 2 फॉर्म्युल्यामधला अल्फा इंटू बीटा -7 आहे, 2 चा स्क्वेअर 4 मायनस मायनस प्लस 7 2 जा 14. देअरफॉर 4 प्लस 14 इज इक्वल टू 18. Therefore alpha square plus beta square is equal to 18. Alpha square plus beta square is equal to 18. The next one आहे alpha square plus beta square is equal to 18 आपण काढलाय. तर पुढचा आहे alpha cube plus beta cube हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग याचा पण फॉर्म्युला आहे alpha cube plus beta cube is equal to alpha plus beta cube minus 3 alpha into beta in bracket alpha plus beta. हा फॉर्म्युला आहे alpha plus beta cube is equal to alpha plus beta cube minus 3 alpha into beta in bracket alpha plus beta. हा फॉर्म्युला आहे. therefore alpha plus beta आपण इथं फाइंड केलेला आहे. alpha plus beta is equal to 2 चा क्यूब minus 3 फॉर्म्युला मधलं, तर alpha into beta आहे is equal to -7. therefore 3 into -7 into alpha plus beta, सेम अल्फा प्लस बीटा आहे किती 2 ला 2. ओके, तर इथं मग 2 चा क्यूब 8 आहे मायनस मायनस प्लस 3 7 जा 21 प्लस 21 इंटू 2 म्हणजे किती होतं हो, तर 42. देअरफॉर 8 प्लस 42 इज इक्वल टू 50. देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 50. आपण इथं फाइंड केलेलं आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर plus beta square is equal to 18 and alpha cube plus beta cube is equal to 50. हे जे एक्झाम्पल आहे ते खूप एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, आणि याचा मला वाटतं बोर्डात 2-3 वेळेस पडलेला क्वेश्चन आहे मागच्या टर्ममध्ये, मागच्या वर्षात. तर हे थोडा याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि हे दोन्ही फॉर्म्युले अल्फा क्यूब प्लस अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हे दोन्ही फॉर्म्युले पाठ करा, जेणेकरून तुम्हाला हे सॉल्व्ह करता येईल. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18 आपण काढलाय. तर पुढचा आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग याचा पण फॉर्म्युला आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा in bracket alpha plus beta. हा फॉर्म्युला आहे अल्फा प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. हा फॉर्म्युला आहे. देअरफॉर अल्फा प्लस बीटा आपण इथं फाइंड केलेला आहे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 चा क्यूब मायनस 3 फॉर्म्युला मधलं, तर अल्फा इंटू बीटा आहे इज इक्वल टू -7. देअरफॉर 3 इंटू -7 इंटू अल्फा प्लस बीटा, सेम अल्फा प्लस बीटा आहे किती 2 ला 2. ओके, तर इथं मग 2 चा क्यूब 8 आहे मायनस मायनस प्लस
मायनस मायनस प्लस 3 7 are 21, 21 प्लस 21 इंटू 2, 21 इंटू 2 म्हणजेच किती होत आहे हो, तर 42. therefore 8 plus 42 is equal to 50. therefore alpha cube plus beta cube is equal to 50. आपण इथं फाइंड केलेलं आहे अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 18 and alpha cube plus beta cube is equal to 50. हे जे एक्झाम्पल आहे ते खूप एक महत्त्वाचं एक्झाम्पल आहे, इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे आणि याचा मला वाटतं बोर्डात 2-3 वेळेस पडलेला क्वेश्चन आहे मागच्या टर्ममध्ये, मागच्या वर्षात. तर हे थोडं याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि हे दोन्ही फॉर्म्युले अल्फा प्लस बी, अल्फा क्यूब प्लस बी, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब हे दोन्ही फॉर्म्युले पाठ करा, जेणेकरून तुम्हाला हे सॉल्व्ह करता येईल. ओके, चला हिअर इथे क्वेश्चन नंबर 7 काय म्हणते, the roots of each of the following quadratic equation are real and equal, then find k. Okay, therefore 3y square plus ky plus 12 is equal to 0, comparing with ax square plus bx plus c is equal to 0. यासोबत कंपेयर करायचे. therefore a is equal to 3 and b is equal to k by y square सोबत जो असतो त्याला आपण a म्हणतो, तिथं y सोबत असतो त्याला आपण b म्हणतो, and c is equal to 12. c is equal to 12. Okay, therefore delta is equal to b square minus 4ac. delta is equal to b square minus 4ac. मग इथं b किती 1000 वेळ सांगितलं आईला आमच्या, वर्ड जाऊ नको वर्ड. नॅचरलच आहे ते, नॅचरलच. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं, लास्ट एक्झाम्पल इथं. The roots of each of the following quadratic equation are दिले त्याने real and equal, then find k. Therefore 3y square plus ky plus 12y is equal to 0. Okay, comparing with ax square plus bx plus c is equal to 0. Okay, therefore here a is equal to 3. आपल्याला माहित आहे y स्क्वेअर सोबत जो असतो त्याला आपण a म्हणतो, नंतर y सोबत जो असतो त्याला आपण b. b किती आहे तर मग k आहे, and c is equal to 12. c is equal to 12. ओके, तर रूट्स कसे आहेत, रिअल अँड इक्वल. therefore b स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे डेल्टाची. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. मग इथं बी किती होतं, के स्क्वेअर मायनस 4 फॉर्म्युलामधलं ए म्हणजे 3 आणि सी म्हणजे 12 आहे. therefore के स्क्वेअरला के स्क्वेअर 4 3 जा 12 आणि 12 12 जा 144, 144 डेल्टा आहे के स्क्वेअर मायनस 4 के स्क्वेअर मायनस 144. बट आपल्याला त्याने दिलेलं आहे, बट काय म्हणतंय, the roots of real and equal, the roots are of given quadratic equation, the roots are of given quadratic equation are the roots of किंवा डायरेक्ट असं लिहू 3y square plus ky plus 12 is equal to 0 are real and equal. मग आपल्याला माहित आहे रूट्स हे जर रिअल अँड इक्वल असतील तर
डेल्टाची व्हॅल्यू हे 0 असते. आपल्याला माहिती आहे रिअल अँड इक्वल असेल तर डेल्टाची व्हॅल्यू काय असते 0 असते. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. डेल्टा इज इक्वल टू 0. देअरफॉर डेल्टाची व्हॅल्यू आपण काढली आहे के स्क्वेअर मायनस 144. के स्क्वेअर मायनस 144. देअरफॉर आता इथं याला असं लिहित आपण असं लिहू के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर इज इक्वल टू 0. के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर 144 हे 12 चा स्क्वेअर आहे. मग आपल्याला माहिती काय हो तर इथं या फॉर्म्युला एक्सपांड होतो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. मग इथं के स्क्वेअर मायनस 12 स्क्वेअर आहे. मग इथं काय येईल तर के मायनस 12 पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल म्हणजे ए च्या ठिकाणी के आहे आणि बी च्या ठिकाणी 12 आहे. सेकंड ब्रॅकेटमध्ये के मायनस के प्लस 12 इज इक्वल टू 0. के मायनस 12 अँड के प्लस 12 इज इक्वल टू 0 या फॉर्म्युलेनुसार एक्सपांड झालेला आहे. समजून घेऊ तिथं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. देअरफॉर आता इथं या दोघांचं प्रोडक्ट काय इथं तर 0 आलंय. या दोघांचं प्रोडक्ट किती आलंय 0. देअरफॉर के मायनस 12 या दोघांचं प्रोडक्ट 0 होतं म्हणजे या दोघांची पैकी एकाची व्हॅल्यू 0 असेल. के मायनस 12 इज इक्वल टू 0 और के प्लस 12 k plus 12 is equal to 0. Therefore minus 12 going to the in plus 12 or k is equal to minus 12. Minus 12 हे plus 12 और minus 12. Therefore याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड केलेली आहे k is equal to plus 12 और k is equal to minus 12. ओके फर्स्ट वन एक्झाम्पल हे इथं आपण झालेलं आहे. कोण ते पण घ्यायचं नसते ते झालं. चला नेक्स्ट वन एक्झाम्पल आहे बघा इथं के एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. आता इथं के एक्स आहे त्याला आपण इथं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. के एक्स इंटू एक्स के एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू के एक्स म्हणजे इथं 2 ला 2 आणि के एक्सला के एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0. याचं कन्वर्शन या इक्वेशन मध्ये आपण केलेलं आहे. के एक्स स्क्वेअर मायनस 2 के एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0. ओके देअरफॉर इथं के एक्स स्क्वेअर मायनस 2 के एक्स प्लस 6 इज इक्वल टू 0 comparing with ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. याचं आपण कंपेअर कशाशी करतो ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. ओके सेम मेथड आहे. देअरफॉर a इज इक्वल टू आपल्याला माहित आहे x वगैरेचा जो कोएफिशिएंट असतो त्याला आपण a म्हणतो. a इज इक्वल टू k b इज इक्वल टू इथं 2k आहे निगेटिव्ह 2k आणि c इज इक्वल टू 6. c इज इक्वल टू 6. सिमिलरली मागच्या एक्झाम्पल सारखंच करायचं इथं डेल्टाची व्हॅल्यू पुट काढायची. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. मग इथं बी किती आहे निगेटिव्ह 2k चा स्क्वेअर मायनस 4 फॉर्म्युल्यामधला a म्हणजे k आणि c म्हणजे 6. c म्हणजे 6. मग इथं 2 चा स्क्वेअर जरी निगेटिव्ह नंबर असेल तरी स्क्वेअर हा पॉझिटिव्ह असतो. 4k स्क्वेअर मायनस 4 6 जा 24 4 सक 24 24k. ओके therefore delta is equal to 4k square minus 4k 24k. मग इथं पुढं एक स्टेप पडू तर 4 आहे आणि इथं 24k हे दोन्ही पण जे आहेत हे इथं जे दोन्ही पण जे आहेत ते 4 च्या टेबलमध्ये आहे. 4 च्या टेबलमध्ये आहेत. मग इथं 4k कॉमन निघाला. 4k इथं कॉमन निघाल्या मध्ये राहिला k. 4k इथं कॉमन निघतोय मध्ये राहिला k. 4 6 जा म्हणजे इथं 4 6 जा 24 आणि k ला k बाहेर इथं आहे म्हणजे डेल्टाची व्हॅल्यू झाली 4k इन ब्रॅकेट k मायनस 6. ओके बट आपल्याला त्याने दिले बघा बट याचे रूट्स कसे आहेत रूट्स रिअल अँड इक्वल. द रूट्स ऑफ kx square minus 2kx plus 6 is equal to 0 are real and equal. याचे रूट्स कसे आहेत
रिअल अँड इक्वल आहे. देअरफॉर डेल्टा इज इक्वल टू 0. डेल्टा इज इक्वल टू, डेल्टाची व्हॅल्यू काय होते? 0 होते. देअरफॉर म्हणून डेल्टा म्हणजे किती आहे मग इथं? 4k ब्रॅकेट k मायनस 6 इज इक्वल टू 0. 4k इन ब्रॅकेट k मायनस 6 इज इक्वल टू 0. देअरफॉर मग इथं 4k इज इक्वल टू, म्हणजे आता हे दोघांची पैकी एकाची व्हॅल्यू 0 असेल. त्या दोघांचे प्रोडक्ट 0 आहे म्हणजे दोघांची व्हॅल्यू कशी असेल? दोघांपैकी एकाची व्हॅल्यू 0 असेल. 4k इज इक्वल टू 0 और k minus 6 is equal to 0. k minus 6 is equal to 0. Therefore k is equal to 0. 4 आणि k मध्ये मल्टिप्लिकेशन साइन असते माहिती आपल्याला. 4 इथं मल्टिप्लिकेशन मध्ये डिव्हायडेशन मध्ये जाऊन राहतील 4. Therefore k is equal to 0 और k is equal to -6 पलीकडे जाऊन पॉझिटिव्ह होईल +6. बट इथं थोडं समजून घ्यायचं आहे. बट काय समजून घ्यायचं बघा, a ची व्हॅल्यू k आहे. a ची व्हॅल्यू काय आहे? k. थोडं इथं समजून घेऊ. बट a ची व्हॅल्यू k आहे. इन क्वाड्रॅटिक इक्वेशन a इज नॉट इक्वल टू 0 असतो. आपल्याला माहिती आहे, आपण सुरुवातीला पाहिलंय क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म. जर मधलं तिथं आपल्याला तिथला जो जी प्रॉपर्टी आहे ते माहिती आहे आपल्याला. काय आहे तर a कधीच 0 नसतो. इन क्वाड्रॅटिक इक्वेशन a इज नॉट इक्वल टू 0. बट इन क्वाड्रॅटिक इक्वेशन a इज नॉट इक्वल टू 0. a इज नॉट इक्वल टू 0. परंतु a ची व्हॅल्यू काय? k. देअरफॉर k इज इक्वल टू 0 दाखवलंय. देअरफॉर k इज नॉट इक्वल टू 0. k इज नॉट इक्वल टू 0. Therefore k is equal to 6. म्हणजे k ची व्हॅल्यू 0 नसते कधीच, म्हणून k ची व्हॅल्यू 0 नाही, म्हणून k काय असेल? k is equal to 6. अशा प्रकारे इथं आपण प्रॅक्टिस सेट 2.5 हा सॉल्व्ह केलेला आहे. हे लक्षात ठेवायचं की 2.5 हे समजण्यासाठी आपल्याला 2.5 च्या आधी जे मी बेसिक घेतलं नेचर ऑफ रूट्स हे पूर्ण तुम्ही व्यवस्थित समजून घ्या आणि देन म्हणजे नंतरच आपलं तुम्हाला हे थोडं व्यवस्थित लक्षात येईल. आणि याच्यामध्ये जे फॉर्म्युले वगैरे ते पाठ करा. ओके, तर व्यवस्थित लक्षात देऊन हे सोडवून घ्या जेणेकरून तुम्हाला हे सोपं जाईल. ओके, थँक्यू.